आणि देशाचे उपराष्ट्रपती मी मानतो अजूनही उपराष्ट्रपती आहेत, कारण नवीन उपराष्ट्रपती नेमले आहेत. त्याच्यामुळे ते काळजीवाह उपराष्ट्रपती असायला पाहिजे. कुठे आहेत? गेल्या साधारण 20-25 दिवसापासून त्यांचा ठाव ठिकाणा नाही, त्यांच्या अस्तित्वाचा पत्ता नाही. ते कुठे आहेत, त्यांचं काय झालं, त्यांची प्रकृती कशी आहे, याच्याविषयी या देशातल्या जनतेला आता चिंता लागून राहिली. ज्या पद्धतीनं ते अदृश्य झाले किंवा गायब झाले, ही सर्वच राजकीय कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे. या देशामध्ये चीन आणि रशियाचा पॅटर्न लागू झालाय का, की आपल्याला नको असलेल्या माणसांना गायब करायचं? हा पॅटर्न लागू झाला असेल तर आम्हाला त्याबाबत सरकारने माहिती द्यावी, की देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी समोरून माहिती द्यावी की आमचे उपराष्ट्रपती सुखरूप आहेत, ते ह्या ठिकाणी आहेत, तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता, त्यांच्याशी संवाद साधू शकता. आज या क्षण जगदीप धनखड यांच्याशी कोणाचाही संवाद होऊ शकत नाही. ते हाऊस अरेस्ट आहेत का, त्यांना कुठे बंदिवान करून ठेवलंय का, काय झालं? या देशाचा नागरिक म्हणून, एक संसद सदस्य म्हणून आम्ही हे प्रश्न उपस्थित केले.